स्वामी समर्थ सगळ्यांना. आज मी सर्वात मेन म्हणजे सर्वांच्या आवडतीचा टॉपिक घेऊन आलेले, तो म्हणजे कुठला बघा. प्रत्येकाला वाटत असतं की आपलं स्वतःचं घर व्हावं, हक्काचं घर व्हावं, आणि ह्या हक्काच्या घरासाठी कष्टाशिवाय पर्याय नाही. पण कष्टाला नशिबाची साथ हवी, आणि म्हणतात ना 99% हार्डवर्क आणि 1% लक. म्हणजे कष्टाला नशिबाची साथ असली ना तर बऱ्याच गोष्टी सोप्या होऊन जातात. यासाठीच आपल्याला मी तुम्हाला सांगणार आहे की स्वतःचं आणि आपलं हक्काचं घर व्हावं, यासाठी आपण काय करायचं आहे. तर बघा, प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपण आल्यानंतर आपल्याला प्रत्येकाला वाटत असतं की आपलं स्वतःचं हक्काचं एक घर असावं. 1 BHK असो, 2 BHK असो, फ्लॅट असो, घर असो, बंगला असो, पण प्रत्येकाला वाटत असतं. एक सिंगल रूमही असली पण स्वतःची असली ना तर प्रत्येकाला खूप वाटत असतं की माझं स्वतःचं घर व्हावं. तर बघा, आता आपल्याला काय करायचं आहे. आता प्रत्येकाला वाटतंय तर घर घ्यायचं आहे, तर घरासोबत आपल्याला कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. कष्ट तर करावंच लागणार आहे. तुम्ही फक्त पोथी पुराण करणार आणि काम वगैरे काहीच नाही करणार, कष्ट नाही करणार, मग घर कसं होणार. नाही, तुम्हाला कष्ट करावंच लागणार आहे. त्याच्यासोबत नशिबाची साथही लागणार आहे. यासाठी सर्वात मेन तुम्हाला सर्वात प्रभावी सेवा सांगते मी तुम्हाला, नित्यसेवा. तुम्हाला सर्वात अगोदर तर तुमच्या घरात महाराजांचा फोटो वगैरे, मूर्ती वगैरे तुमच्या घरात हवीच. तुम्हाला तुमचं स्वतःचं घर हवं आहे ना, मग तुम्हाला तुमच्या घरात महाराजांची प्राणप्रतिष्ठा करावीच लागणार आहे. तुम्हाला महाराज तुमच्या घरात आणावेच लागणार आहे. फोटो असो, मूर्ती असो, छोटा असो, मोठा असो, जेवढा होईल तेवढा. जर छोटा असेल छोटा चालेल, मोठा असेल मोठा चालेल, मूर्ती असेल किंवा मग फोटो नसेल, मूर्ती असेल तरीही चालेल, पण काहीतरी तुम्हाला महाराज तुमच्या घरामध्ये प्राणप्रतिष्ठा करावीच लागेल. बघा, सेकंड म्हणजे तुम्हाला नाही का नित्यसेवा. म्हणजे नित्यसेवा काय, आता तर रोज 3 अध्याय स्वामी चरित्र सारामृतमधले रोज 3 अध्याय आणि 11 माळी जप, हे तुम्हाला ही सेवा नित्य आहे. म्हणजे ही सेवा आपण जेव्हा जाऊ तेव्हाच ती सेवा आपल्यासोबत येणार. म्हणजे ही सेवा आपल्याला कंटिन्यू करायची आहे. आपलं घर झाल्यानंतरही तुम्हाला नित्यसेवा कंटिन्यू करायची आहे. कारण की जेव्हा आपण नित्यसेवा करतो ना की तेव्हा आपले महाराज कुठलेच प्रश्न आपल्याला पडूच देत नाही. आपल्याला त्याची उत्तरं आधीच मिळून जातात. कारण की प्रश्नांची आपल्याला वेळच येत नाही. जेव्हा आपण नित्यसेवेला सुरुवात करतो ना, जेव्हा आपण रोज 3 अध्याय आणि 11 माळी करतो ना, तेव्हा आपल्याला प्रश्न महाराज आपल्याला पडूच देत नाही. आपल्याला प्रश्नांची गरजच पडत नाही. जेव्हा आपण नित्यसेवा करत असतो तेव्हा रोज आपल्याला 3 अध्याय वाचायचे आहे, 11 माळी जप करायचा आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, रोज घरामध्ये 2 वेळेस सकाळी आणि संध्याकाळी व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आहे. एक वेळेस तुम्ही वाचा, एक वेळेस तुमच्या मिस्टरांना सांगा. त्यांच्याकडनं नसेल होतं, घरात मुलं वगैरे असतात मोठे, त्यांना सांगा. कुणीही वाचू शकता तुम्ही घरातले, पण तुम्हाला 2 वेळेस व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आहे. तुम्हाला एक वेळेस श्री सूक्त वाचायचं आहे, एक वेळेस पुरुष सूक्त वाचायचं आहे, आणि व्यंकटेश स्तोत्र सकाळ संध्याकाळ तुम्हाला वाचायचं आहे. आणि सर्वात मेन म्हणजे तुम्हाला नाही का एक गुरुचरित्र पारायण करायचं आहे. किती पारायण करायचे आहे बघा. गुरुचरित्र म्हटल्यानंतर सगळ्यांना थोडी भीती वाटते, पण घाबरायची काहीच गरज नाही. खूप साधे नियम, सोपे नियम आहे. घाबरायचं काहीच नाही. मोठं जे गुरुचरित्र आहे ते आपण वाचू शकत नाही, पण जे दिंडोरी प्रणित गुरुचरित्र आहे, जे आपल्याला गुरुमाऊलींनी वाचण्याचा आपल्याला हक्क दिलेला आहे, ते आपण वाचू शकतो. ते गुरुचरित्र तुम्हाला 7 पारायण करायचे आहे. तुम्ही प्रत्येक महिन्यात 1 पारायण वाचू शकता. ह्या महिन्यात तुम्ही असलं तर पुढच्या महिन्यात मिस्टरांना सांगा, त्याच्या पुढच्या महिन्यात तुम्ही वाचा. अशा पद्धतीने जर तुम्ही 7 गुरुचरित्र पारायण केले ना, तर बघा तुमचं घर 7 महिन्याच्या आत तुमचं घर जर नाही झालं ना तर बघा. कारण की ही सेवा खरं सांगते खूप प्रभावी आहे. तुम्ही 7 गुरुचरित्र पारायण करा आणि 7 गुरुचरित्र पारायण करा. त्यानंतर बघा, तुम्हाला एक नवनाथ भक्तिसागर वाचायचा आहे. छोटा ग्रंथ आहे, मोठा नाही आहे, एकदम छोटा ग्रंथ आहे. ते तुम्ही 1 पारायण एक तरी करा नवनाथाचं.
एक तरी पारायण करा. मोठं करायची इच्छा असेल तर तुम्ही मोठंही वाचू शकता. जर तुमच्याकडून नसेलच होतं, तुम्ही छोटं आपलं नवनाथ भक्ती सागर आहे ते तुम्ही वाचू शकता. त्याचं एक पारायण करा. बघा तुम्ही तुमचं 1 वर्षाच्या आत घर होईल. कारण की ह्या सेवा जर तुम्ही मनापासून केल्या, कंटिन्यू केल्या, आणि खरं सांगते मलाही महाराजांनी माझं घर दिलेलं आहे, तसं तुम्हालाही तुमचं घर मिळो हीच महाराजांचरणी प्रार्थना. आणि जो कोणी स्वामी सेवेकरी जो कोणी आहे प्रत्येकाला आपलं आपलं घर मिळावं हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे. आणि खरं सांगते या सेवा करा, नक्की तुम्हाला फळ मिळेल आणि तुमचंही हक्काचं घर होईल. प्रत्येकाला वाटत असतं आपलं घर व्हावं. नक्की तुम्ही गुरुचरित्र पारायण करा. खूप साधे आणि सोपे नियम आहे, जास्त अवघड नाही. आणि नवनाथ भक्ती सागर जे आहे आपलं छोटंवालं नवनाथ भक्ती सागर ग्रंथ ते तुम्हाला एक पारायण करायचं आहे. तुम्ही एक करू शकता, छोटे छोटे तुम्ही 9 पण करू शकता, कारण की खूप छोटे छोटे अध्याय 9च अध्याय आहेत, खूप छोटे छोटे आहे, वाचणंही होतं लवकर. अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. बघा जास्त काही बोलले असेल तर माफ करा, पण खरं सांगते खूप जणांचा अनुभव आहे, माझा स्वतःचा सुद्धा अनुभव आहे. मी स्वतःचं माझं घर होण्यासाठी काय कुठल्या सेवा केल्या हे जर तुम्हाला ऐकायचं असं मला कमेंटमध्ये नक्की सांगा की ताई तू कुठल्या सेवा केलेल्या आहे तुझं स्वतःचं घर. आणि खरं सांगते मी आम्हाला घरही मी तुम्हाला एक छोटासा माझा अनुभव सांगते. बघा की आम्हाला घर घ्यायचंही नव्हतं, म्हणजे आमच्या मनातही नव्हतं, डोक्यातही नव्हतं, कुठंच काही नव्हतं. फक्त मी केंद्रात गेले ना एखाद्या वेळेस म्हणायचे अशी महाराजांना की नाही, मला पण असं वाटायचं, म्हणजे मी म्हणायची पण नाही, पण असं मनात वाटायचं की नाही गड्या कुठंतरी आपलं पण घर व्हावं असं वाटायचं कधीतरी. पण कधी असं म्हटलेच नाही, असं हे केलंच नाही. पण काय झालं माहिती का, माझ्या मित्रांना घर घ्यायचं होतं, त्यांना घर घ्यायचं होतं म्हणून आम्ही त्यांच्यासोबत बघायला गेलो होतो. त्यांना घ्यायचं होतं म्हणून. आम्हाला तर घ्यायचंही नव्हतं, आमच्या डोक्यातही नव्हतं घर घ्यायचं वगैरे, असं काही नव्हतं. पण त्यावेळेस कारण की आम्ही लगेच आम्हाला घ्यायचं नव्हतं, कारण की आम्ही सध्या तेवढे स्टेबल नव्हतोच की घर घ्यायचं असं नव्हतं आमचं. तर बघा मग आम्ही घर बघण्यासाठी आलो. त्यांचं बघितलं. मग सहज ते सर म्हटले वरती पण बघून घ्या सर, एकदा वरती पण आहे फ्लॅट वगैरे. तर सहज आम्ही बघितलं, सहज बघायला गेलो. माझ्या मिस्टरांना ते आवडलं. मी तर म्हणजे मला असं काही नव्हतं की घ्यायचंच आहे भाऊ म्हणून. मी तर तेव्हा इथे नव्हतेही पण. तर मग त्यांनी बघितलं वगैरे. मग नंतर त्यांनी फोन करून वगैरे सांगितलं मला की असं आहे, घ्यायचं का वगैरे, काय आपल्याला काय करायचं वगैरे. मी म्हटलं बघा तुम्हाला बघा, मी काही म्हटलेच नाही त्यांना, म्हटलं तुम्ही बघा. तर मग ते आले, मग ते सरांनी वगैरे, मग यांना पण आवडलं. मग असं करून आम्ही थोडा विचार केला घ्यावं की नाही, पण कारण की आम्हाला तसं भाडं पण भरपूर व्हायचं, भाड्याने राहायचं, तर भाडंही भरपूर जायचं. म्हटलं भाडं काही ना, अजून काही थोडे पैसे टाकले की आपला हप्ता होऊन जातो अशा पद्धतीने. तर म्हणजे ज्यावेळेस म्हणजे मग नंतर ठरलं, अशा काही थोड्या गोष्टी गेल्या मागे पुढे, काही गोष्टी झाल्या, नंतर ठरलं घ्यायचं म्हणून. मग ठरवलं, म्हणजे कुठेच काहीच क्लिक नव्हतं की घ्यायचं आहे म्हणून, कुठलीच तयारी नाही, काही नाही, काहीच नव्हतं. घ्यायचं आहे म्हणून म्हणजे ठरून टाकलं घ्यायचं. ते सर पण थांबले, ते आम्ही काही डिपॉझिट वगैरे पण दिलं नाही. पण खरं सांगते महाराजांची कृपा, त्यांना आम्ही पैसेही दिले नव्हते की डिपॉझिट वगैरे बुक करण्यासाठी. महाराजांची कृपा होती आणि म्हणजे ते झालं आणि नंतर मला कळालं की जेव्हा ते बिल्डिंगचं नावच होतं ना स्वामी हाईट्स, नंतर मला माहिती झालं, जेव्हा सगळं बुक वगैरे झाल्यानंतर म्हटलं नाही, महाराजांनी आपल्याला इथेच बोलवलेलं आहे आणि हेच घर आपल्यासाठी योग्य आहे असं मला वाटलं कुठेतरी. बघू आता. अशा पद्धतीचं होतं छोटंसा माझा अनुभव. आणि जास्त काही नाही. बघा मी महाराजांना एवढंच म्हटले होते, कुठंही घेऊ द्या पण मला तुमच्यापासून दूर करू नका, मला तुमच्याजवळच ठेवा. आणि खरं सांगते की मला इथे सुद्धा म्हणजे जास्त दूर नाही आहे, ॲटलिस्ट 5 ते 10 मिनटं लागतात केंद्रात जायला. खरंच जवळ आहे, छोटं आहे पण आहे जवळ केंद्र. आणि तिथे मी अगोदर राहायची, तिथे पण खूप जवळ केंद्र होतं, खूप जवळ होतं. आणि आता इथे पण आहे, फक्त 5 ते 10 मिनिट लागतात जायला, एवढंच होतं. बघा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि मी कुठल्या सेवा केलेल्या आहे हेही मी तुम्हाला नक्की सांगेल एक दिवस. मला कमेंट करून सांगा की ताई तुम्ही कुठल्या सेवा केलेल्या आहे.
मला कमेंट आल्या तर मी नक्की त्याच्यावरती ही व्हिडिओ बनवेल. चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.